तर राजकारण्यांनाही एकामेकांमध्ये त्यांना पाहण्याचा दृष्टिकोन जो व्यक्तिगत त्यांच्यामध्ये वादविवाद आणि बाचाबाची आणि एकंदरीत खालच्या पातळीवर जी टीका टिप्पणी होते, कारण सुसंस्कृत भंडारा, सुसंस्कृत राजकारण्यांचा भंडारा गोंदिया म्हणून एकीकडे ओळखला जायचं. हे मागील वर्ष 2 वर्षापासून जे राजकारण बदलत चाललेलं आहे, खूपच म्हणजे सूडबुद्धीचं राजकारण, अपशब्दाचं राजकारण, महिलांबद्दल अपशब्दाचं राजकारण, हे राजकारणाची पातळी ओलांडू लागलेली आहे. मी बघितलेलं आहे, विलासराव देशमुख साहेब, गोपीनाथ मुंडे साहेब, त्यांचे मी इंटरव्ह्यू बघितलेला आहे. हे इतके विरोधकांसुद्धा बोलताना वेळेस ताळतंबे ठेवायचे, रिस्पेक्टने बोलायचे आणि शब्दाचे बाण मारायचे. परंतु आज डोकं शब्दाच्या बाणपेक्षा थर्ड लँग्वेजवर येतात, महिलांच्या अपशब्दावर येतात, महिलांचा अपमान करण्याचा प्रयत्न करतात, जातीपातीवर आणण्याचा प्रयत्न करतात, गुंडेगिरीची भाषा करतात. म्हणजे राजकारणाच्या सत्तेसाठी तुम्हाला कोणत्याही स्तरावर जायची गरज पडत असेल तर जावं असं. पण ही म्हणजे ते बुद्धीचा फरक आहे म्हणता येईल. जो ब्रॉड माइंड असतो ना, ज्याच्यामध्ये विजन असतो, ज्याच्यामध्ये काम करण्याची क्षमता असते. बघा, राग प्रत्येकाने येतो, नो डाऊट. राग येणं आणि तुमच्या डोक्यामध्ये निगेटिव्ह थॉट असणं याच्यात फरक आहे. तुम्ही निगेटिव्ह विचारानं, तुम्ही सूडबुद्धीनं जर बोलणं, हे फरक आहे. आम्ही राजकारणामध्ये राजकारणासारखंच वागतो. आम्ही प्रत्येकांना सांगतो, मीच नाही, मी प्रत्येकांना सांगतो, इथे बसलेल्या सगळ्यांना सांगेल की राजकारण हा निवडणूकपर्यंत असायला पाहिजे. निवडणूक संपलं की मित्रता असायला पाहिजे, तो कोणत्याही पक्षाचा असेल. आणि राजकारणामध्ये जर समजा आपण नंतर मित्रता ठेवतो, तर राजकारण जेव्हा इलेक्शन सुरू असतं ना, त्यावेळेस बोलताना वेळेस ताळतंब ठेवायला पाहिजे. कारण निवडणूक तर होऊन जाते, पण शब्द वापस कधी जात नसतात. शब्द तुम्ही एखाद्याचा तलवारींना वार करा, घाव करा, ते भरून जाईल, पण शब्दाचा वार कधीच भरत नसतो. म्हणून हे शब्द जपून बोलायला पाहिजे, जपून वागायला पाहिजे. आणि आपण काय करतो काय नाही करत हे लोक बघत असतात.